नमस्कार. आज आपण बघणार आहोत अंबा, जी पुढील जन्मामध्ये श्रीखंडी आहे. श्रीखंडी झालंय काय? प्रत्यक्ष काशी राजाच्या स्वयंवरामधून भीष्मांनी या 3 कन्यांना हरण करून नेलेले. हरण करून नेत असताना शाल्व राजाशी भीष्मांचं द्वंद्व युद्ध झालं. शाल्व राजाला जीवदान दिलं आणि आणलेले हस्तिनापुरामध्ये. पण म्हणजे काय झालं माहितीये का, की हस्तिनापुरामध्ये जेव्हा आणलेलं आहे आणि सत्यवतीशी वार्तालाप सुरू झाला, त्या वार्तालापामधून एक दिवस शुभ मुहूर्त पाहायचा आणि या 3 कन्यकांचा विचित्र वीर्याशी विवाह करून देण्याची बोलणी सुरू आहे. विवाहाच्या दिवसाच्या आदल्या दिवशीपर्यंत अंबा मूग घेऊन गप्प आहे. कारण तिला माहिती होतं की धर्माला धरून चालणारे, धर्माचरण अत्यंत उच्च प्रतीचं सांभाळणाऱ्या भीष्माचार्यांना जर आपण काही बोललो तर ते नकार तर नक्कीच देणार नाही. आणि झालं काय, विवाहाच्या आदल्या दिवशी अंबेनं भीष्माचार्यांची भेट घेतली. नतमस्तक होऊन सांगती झालेली आहे की मी आपणास काहीतरी सांगू इच्छिते. मूळ स्वरूपामध्ये मी शाल्व राजाला मनाने वरलेलं आहे आणि आधीच एखाद्या कन्येचं इतर पुरुषावर मन गेलेलं असताना आपल्यासारख्या हस्तिनापुराच्या राजघराण्यामधली स्नुषा म्हणून तिनं येणं योग्य आहे का? इथं प्रश्न असा आहे की आंबेला भीष्माचार्यांनाच प्रश्न विचारायचा आहे. कारणही असंच आहे, कारण तिला माहिती आहे धर्माला धरून चालणारी लोक अगदी मनासारखं होत असेल तरच होकार देणार, नाही तर नाही. आणि नकळतपणे आपण जर भीष्माचार्यांना या पद्धतीने सांगितलं तर ते कदाचित आपला विवाह विचित्र वीर्याशी लावून देण्याच्या ऐवजी आपल्याला शाल्वाकडे पाठवणी करतील. हाच काहीचा विचार ना. आणि झालंही तसंच. भीष्माचार्यांना जेव्हा तिचं असं बोलणं झालं आणि त्यांनी मान्य केलं की बरोबर आहे, इतर पुरुषावर ज्या स्त्रीचं मन गेलेलं आहे ती स्त्री आपल्या राजघराण्याची स्नुषा म्हणून नक्कीच येणार नाही. परंतु हाच वार्तालाप सत्यवती मातेबरोबर झाला, राजप्रासादामधील इतर गुरुवर्य, इतर ज्येष्ठांबरोबर झाला. आणि मग मात्र भीष्माचार्यांनी अंबेची मानानं पाठवणी केली बरं का. लगेच ते म्हणाले नाहीये की बरं ठीक आहे, आमचं चुकलं, आम्ही तुला आणलेलं आहे, आता तू जा. अहो, एखाद्या कन्यकेला पळवून आणलेला असताना अर्धवट सोडून दिलं तर कुठं ती जाणार, प्रश्नचिन्हच आहे ना. आणि भीष्माचार्यांना हे माहीत असल्यामुळे त्यांनी तिची प्रतारणा तशी केली नाहीये, मानाने पाठवणूक केली आहे. रथ सजवलेला आहे, रथामध्ये तिला बसवलेलं आहे आणि बरोबर काही जणांना सोबती म्हणून दिलेलं आहे आणि एवढी मानाने पाठवणी केली. बरं, भीष्माचार्यांशी बोलणं झालेलं असताना अंबा किती आनंदात आहे हो. कारण काय, तर भविष्याचे स्वप्न रंगवत ज्या शाल्वावर आपलं मन गेलेलं आहे त्या शाल्वाबरोबर आपल्याला आता भविष्यकाळ घालवता येणार आहे. आपलं भवितव्य अत्यंत उज्ज्वल आहे आणि मनोरथ रचत जणू ती रथामध्ये बसून शाल्वराजाच्या दरबारात आली. दरबारात आल्याबरोबर शाल्वराजे, मी आपणासाठी भीष्मांकडून पळून आलेली आहे. पळून म्हणजे मानाने आलेली आहे, त्यांना सांगून आलेली आहे. पळून म्हणजे काही मी न सांगता आलेली नाही, हे तिला सांगायचं. आणि मी भीष्माचार्यांना सांगितलेलं होतं की माझं मन आपल्यावर गेलेलं आहे. माझ्या वडिलांना सुद्धा हे माहित होतं. माझे वडील सुद्धा त्यांच्याच हातात माझा हात देणार होते. आणि शाल्वराजा, मी तुझ्यासाठी आलेली आहे. अगदी मनपूर्वक, अंतःकरणपूर्वक आपलं मत ती शाल्वराजांना सांगती झालेली. तिचा तो आनंदाचा, तिचा तो भविष्याचे वेध घेणारा आवाज शाल्वाने ऐकला. आतापर्यंत आंबेचा हाच विचार होता की शाल्व येतील आणि म्हणतील, वा काय चांगलं झालेलं आहे, भीष्माचार्यांच्या नेलेल्या ठिकाणापासून, हस्तिनापुरापासून तू माझ्यासाठी आलेली आहेस, मी तुझं स्वागत करतो, असं काहीच तिला वाटलं होतं. परंतु मंडळी, प्रत्येक वेळेला आपल्याला वाटतं असंच
पुढचं काही घडतं असं नाही आहे, त्याच्यापेक्षाही वेगळं काहीतरी घडू शकतं. आणि झालंही असंच. झालं असं की तिचा तो आवाज ऐकल्याबरोबर शाल्वराजे समोर आले आणि अगदी प्रश्नार्थक नजरेनं तिच्याकडे बघतायत. जिला भीष्माचार्यांनी पळवून नेलेलं होतं ती पुन्हा माझ्याकडे आली. एवढे दिवस पर्यंत तू भीष्मांकडे राहिली आणि तू विचारच कसा केला मी तुझा स्वीकार करेल म्हणून. काय म्हणजे आपण माझा स्वीकार नाही करणार? प्रश्न पडलाय आंबेला. शाल्वराजे म्हणतायत की एवढंच होतं तर रथामध्ये ते भीष्माचार्य तुला नेत असताना तू त्याच ठिकाणी का उतरली नाहीस? किंवा एवढे दिवस पर्यंत तू त्यांच्याकडे राहिल्यानंतर परत माझ्याकडे आल्यानंतर मी तुझा स्वीकार करेल हा विचार तरी तू कसा केलास? आणि तो विचार योग्य आहे असं तरी तुला कसं वाटलं? आंबे, तुला म्हणून सांगतो, मी भीष्माचार्यांना फार भीतो. तू आलीस तशी निघून जा, मी तुझा स्वीकार करणार नाही. काय? माझा हा पण स्वीकार करणार नाही? आता प्रश्न पडलाय आंबेला, जायचं कुठं? कारण शाल्वाणी स्वीकार करणार नाही म्हणून सांगितलं. हस्तिनापुरामधून ती भीष्माचार्यांनी पाठवणी केल्यामुळे आलेली आहे. आणि आता पित्याकडे परत जावं हा विचार केला तर ज्या पित्यानं स्वयंवर रचलेलं होतं त्या पित्याचा मूळ उद्देश स्वयंवरामध्ये एखादे राजे येतील, आपल्या कन्यकेच्या गळ्यामध्ये वरमाला घालतील आणि तिला मानाने घेऊन जातील. पुन्हा मुलगी वडिलांकडे कुठे राहणार आहे? हा सगळा विचार केला आणि उद्विग्न अवस्थेमध्ये अंबा विचार करायला लागली, काय घडलंय? कालपर्यंत आज आता या क्षणापर्यंत भविष्याचा अंदाज घेत मी आनंदोत्सव मनातल्या मनात साजरा करत होते, भविष्याचा वेध घेत. आणि हे माझ्या काय पदरात पडलं? हा विचार करत असताना मन उद्विग्न झालेलं आहे, नैराश्यात गेलेलं आहे. आणि त्या अवस्थेमध्ये ती विचार करते, काय घडलं हे? माझ्याच बाबतीत हे असं का घडावं? याला जबाबदार कोण आहे? विचार करत राहिली. आणि मग मात्र त्या विचारामध्ये जेव्हा आतपर्यंत शिरतीये तेव्हा धिक्कार करायला लागली आहे. तिने मनात विचार केला, मी धिक्कार करायला पाहिजे. पण कुणाचा धिक्कार करायला पाहिजे? ज्या भीष्माचार्यांनी मला रथामध्ये पळवून नेले त्या भीष्माचार्यांचा? का ज्या शाल्वाणी माझी प्रतारणा केली मला स्वीकारलं नाही त्याचा? नव्हे, ज्या पित्यानं मला जन्म दिला त्या पित्याचा? का ज्या विधात्याने मला निर्माण केलेले त्याचा? धिक्कार करायचा. पण धिक्कार कुणाचा करायचा आहे? तो धिक्कार असो कुणाचा, माझ्या मला निर्माण केलेल्या विधात्याचा, माझ्या स्वयंवर रचलेल्या पिताचा, जन्म दिलेल्या पिताचा, किंवा भीष्माचार्याने पळून नेलेल्या त्या भीष्माचार्यांचा? का शाल्वानं माझी प्रतारणा केली त्याचा? हा धिक्कार करत करतच आंबा शाल्वराजाच्या दरबारातून बाहेर पडलेली आहे. पडल्यानंतर पुढं काय घडलं ते आपण पुढच्या भागामध्ये बघू. गोपाल कृष्ण भगवान की जय.